अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं वैजू बाबुळगाव येथील शेतकऱ्यांच्या फळबागा संकटात असून शेतकरी हवालदिल झालेत। पाहुयात याविषयीचं सविस्तर वृत्त। पाथर्डी तालुक्यातील वैजू बाबुळगाव येथील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात फळबागा आहे। सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय, तर शेतकऱ्यांवर या दुष्काळी परिस्थितीत मोठं संकट आलं असून सरकारनं योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी भावना रावसाहेब रोहुकले यांनी व्यक्त केली। जास्त फळबागा असल्यामुळे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे या गावामध्ये साधारणतः 700 हेक्टर क्षेत्र असून या गावात सर्वाधिक तालुक्यात एक नंबर म्हटलं तरी चालेल असं 250 ते 300 हेक्टर डाळिंबी क्षेत्र असून या बागेची सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने अत्यंत भयानक परिस्थिती झालेली आहे। आपण पाहतच असता की सर्व बागा या अशा निम्माल्या वाळून चाललेल्या आहेत, त्याच्यावर असलेला माल देखील वाळला आहे। अक्षरशः शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे 10-20 वर्षापासून सांभाळलेल्या बागा आज शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर जात आहेत आणि या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी हाडाची काढ केली आणि स्वतःच्या प्रपंचातून जे मिळणारं मागील 2-5 वर्षातील उत्पन्न आहे ते पण त्यासाठी खर्च केलं आणि काही शेतकऱ्यांनी तर 200-500 झाडं तर आहेतच, काही शेतकरी असे आहेत की त्यांच्याकडे 5-5, 6-6, 7-7 हजार झाडं आहेत। अशा शेतकऱ्यांनी आपल्या बागा आपल्या डोळ्यासमोर जावं नाही या दृष्टिकोनातून 20-20 हजार लिटरचे टँकर विकत आणले। अक्षरशः आमच्या गावामध्ये 20 टँकर आले असतील आणि त्यांनी स्वतःच्या बागा जगवण्यासाठी पाणी आणलंय, परंतु त्यांची अशी परिस्थिती झालेली आहे की पैसे असून साधन असून या 8 दिवस तर पाणी भेटतंय पण त्यापुढे पाणीसुद्धा भेटणं शक्य नाही। तर अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, किमान या भागाला कुठंतरी पाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्या फळबागा जगवण्यासाठी किमान कोणता तरी आधार पैशारूपी किंवा ना शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे तरी वर्ग केले पाहिजे। अशी परिस्थिती या भागातील आमच्या वैजू बाबुळगाव गावात आणि परिसरात झालेली आहे। शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे, कोणत्याही मालाला हमी भाव नाही राहिला। शेतकऱ्यांनी कांदे पीक घेतलं त्याचंही पूर्ण मातीमोल झालं आणि कोणत्याही मालाला भाव नाही, अशी परिस्थिती आज झालेली आहे। या गावामध्ये संत्रा असन, मोसंबी असन आणि सीताफळाचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे। प्रत्येक मालाला प्रत्येक झाडाला पाणी पाहिजे, किमान रोजचं 10 लिटर तरी पाणी पाहिजे। अशी उष्णता यापुढेही 5-6 महिने भयानक परिस्थिती राहणार आहे आणि ह्या फळबागाबद्दल तर बोलायचं झालंय, पण शेतकऱ्यांच्या जनावरांचाही प्रश्न भयानक झालेला आहे। आज ज्याच्या दारात 5 जनावरं आहेत त्याला आठवड्याला 1000 रुपयाचा तरी किमान ऊस पाहिजे, चारा पाहिजे, दुसरा चारा नाही आहे। शासनाने चाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे, छावण्या तातडीने काढल्या पाहिजे किंवा शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान हे ताबडतोब दिलं पाहिजे। पूर्ण शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, नुसत्या घोषणा करून आणि सर्वे करून यात काही नाही। शेतकऱ्याच्या दावणीला चारा द्यायचा असेल तर तो द्या, शेतकरी लबाडी करणार नाही, शेतकऱ्यांना 2-5 रुपयाला खोटेपणा करणार नाही। छावण्या चालत असल्या तुमच्या शासकीय हिशोबाने जर तरी पण तत्पर केल्या पाहिजे। शेतकऱ्यांना आता आत्मपरीक्षण करण्याची गरज राहिलेली नाही, कारण शेतकऱ्याचे आत्मपरीक्षण नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल। आता शेतकरी जास्त मेटाकुटीला आलेला आहे, तर त्यासाठी शासनाने 8 ते 10 दिवसात पाण्याची फळबागासाठी अनुदान दिलं पाहिजे आणि छावण्याही सुरू केल्या पाहिजे किंवा ज्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे तरी वर्ग केले पाहिजे, अशी मी शासनाला विनंती करतो। तर सरकारने नागरिकांना आणि जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची सोय करावी असं मत माजी सरपंच ज्योती घोरपडे यांनी व्यक्त केलं। गाव हे फळबागांनी व्यापलेलं आहे, तरी यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही, फळजागा आमच्या वाळून गेल्यात, फळं आलेत पण असे ते उलायला लागले तर त्यामुळे गळून पडते, तर अजिबात आम्हाला फायदा या वर्षी झाला नाही। आम्हाला 8 दिवसाला 20,000 लिटर पाणी टँकरने घालावं लागतं, यामध्ये आम्हाला लगेच झाडापासून काही मिळाले नाही। जवळजवळ 2 लाख रुपये उत्पादन झालं, त्यामध्ये 1.5 लाख रुपये हे आमची मेहनत आणि औषधं पाणी यातच गेले। त्यात आम्हाला फक्त 50,000 रुपये आम्हाला 6 महिन्यासाठी झाडांची निगा राखावं लागतील, फक्त 50,000 रुपये। यापेक्षा रोजंदारी काम केलेले सुद्धा आमच्यापेक्षा जास्त कमीत येतं। हे असं त्या सरकारला आमचं एवढंच निवेदन आहे की त्यांनी आमच्या झाडांना आम्हाला पाणी निदान पिण्यासाठी तरी पाणी केलं पाहिजे। जनावरांना चारा नाही राहिला त्यासाठी छावण्या उघडल्या पाहिजे, नाही छावण्या झाल्या तर किमान शेतकऱ्यांच्या खात्यावर
चाऱ्यासाठी पैसे तरी पाठवावे लागते, त्यासाठी निदान जनावरे तरी जगतील अशी आमची मागणी आहे। आमच्या गावात खूपच वाईट परिस्थिती आहे। आजच आमच्या गावात प्यायला पाणी नाहीये। टँकर जर आलं शासनाचं तरच प्यायला पाणी आहे, नाहीतर इतकं अवघड होतं का जनावरांना पाणी कुठून पाजायचं हे सुद्धा मुश्किल होतं। त्यासाठी शासनाने आमच्या गावाकडे थोडं लक्ष द्यावे आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची। या दुष्काळी परिस्थितीत सरकारनं लवकरात लवकर जनावरांसाठी चाऱ्याची सोय करावी अशी प्रतिक्रिया बाळासाहेब घोरपडे यांनी दिली। त्यानंतर मला स्वतःचे 8 ते 9 हजार माझ्याकडे डाळिंबाचे झाड आहेत, पण या झाडाला यावर्षी सर्वच या ठिकाणी आम्हाला रोज 5 ते 6 टँकर विकत घ्यावं लागतात। या टँकरसाठी आम्हाला रोजचा खर्च एका टँकरला 3 ते 3.5 हजार रुपये खर्च येतो। अशा आम्हाला रोज या डाळिंबासाठी 5,000 रुपये 3.5 हजार रुपये डाळिंबाला एका टँकरला खर्च येतो। असे 5 टँकर घ्यावं लागतात आणि या डाळिंबाला पण भाव नाही। त्याचप्रमाणे शासनाने कांद्याला अनुदान नुसतं घोषित केले, कांद्याला बाजार नाही। आमचा पाऊस नसल्यामुळे बाजार एकदम या ठिकाणी जळालेले आहेत। ज्वारीची तशीच परिस्थिती आहे। या ठिकाणी अजून जानेवारी महिना आला आहे, 7 ते 8 महिने अजून दुष्काळाची परिस्थिती असताना या ठिकाणी आमच्या जनावरांना अजून छावणी नाही। छावणीची मागणी करतो, छावण्या पण नाहीत। त्यानंतर आमचं असं म्हणणं आहे शासनाने छावण्या नाही केलं तरी चालेल, पण या ठिकाणी डायरेक्ट नावावर अनुदान जरी दिलं आणि घरोघरी शेतकऱ्याची तिथे जाऊन जर सर्वे केला तर शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीची मदत होईल असं या ठिकाणी आमचं मत आहे। व या ठिकाणी आज आम्हाला प्यायचंच पाणी नाही, ते जनावरांचं आम्हाला कसं संगोपन करायचं या ठिकाणी आमच्या पुढं अतिशय चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। आमच्याकडे झाडाला पाला नाही अशी परिस्थिती आहे। डाळिंबाचं पाणी अजून आम्हाला 8 ते 9 महिने या ठिकाणी विकत आणून घालायचं आहे। ते पाणी पण आम्हाला कोणी देणार नाही। ज्या ठिकाणी आम्ही पाणी आणायला जातो त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ठिकाणी जिथं पाटाचं नळ योजनेचं पाणी आलेलं आहे तळ्यामध्ये, त्या ठिकाणी ठराव घेतलेत व ते आम्हाला पाणी पण आणून देत नाहीत। आमचं विकतसुद्धा पाणी आम्हाला आणायचं अवघड झालं आहे आणि या ठिकाणी निश्चित शेतकऱ्याला आत्महत्येची अशी वेळ आलेली आहे। अशी परिस्थिती आमच्या या भागामध्ये निर्माण झाली तरी आमच्या या मागणीसाठी शेतकऱ्याच्या सरकारने याकडे चांगलं लक्ष देण्याची गरज आहे। व आता बैठका बाद झाल्या, आता डायरेक्ट आमच्याकडे ॲक्शन घेऊन या जनावरांचं आणि माणसाला हाताला काम नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळं या ठिकाणी आता आम्हाला मदत करावी अशी सर्व शेतकऱ्यांची आमची मागणी आहे। यावेळी श्रीनाथ गरड, लक्ष्मण डेंगळे, नमता गुंजाळ, शकुंतला गुंजाळ, शांता डेंगळे, छाया गुंजाळ, वैशाली डेंगळे, लता गुंजाळ यांसह ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर।